नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, की आजचा व्हिडिओ जो आपला आहे, तर जे काही फ्रीज, फ्लोट आणि रिफ्यूज हे 3 ऑप्शन आहेत, तर ते करायचे कसे किंवा कुठे करण्यासाठी आपल्याला जावे लागेल. त्याचबरोबर आपल्याला कोणकोणते कागदपत्र सोबत घेऊन जावे लागतील याबाबत आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या काय करायचं आहे, की वेबसाईटवर झाल्यानंतर तुम्ही ॲडमिशन पोर्टलवरती जाऊन काय करायचे तुम्हाला ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्समध्ये जाऊन तुमचं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचं जे काय आहे, की तुम्हाला ड्राफ्टमध्ये काय भेटेल, की तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे, तर त्या कॉलेजचं तुम्हाला काय येईल, कॉलेज कोड, कॉलेज नेम आणि अलॉटमेंट लेटर. प्रत्येकाने काय करायचं आहे, आपल्या अलॉटमेंट लेटरवर व्ह्यूवर जाऊन काय करायचं आहे, तुम्हाला अलॉटमेंट लेटर आहे, तर ते तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याचे प्रिंटा तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत, कलर प्रिंट. त्याचबरोबर आपला जो काही स्टुडंट लॉग इन वरती आहे, फ्रीज आणि फ्लोटचे ऑप्शन बंद आहेत, तर ते पूर्णपणे इन्स्टिट्यूट लॉग इन वरती आहे. म्हणजे मला जर कोल्हापूर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर भेटलेलं आहे, तर मला फ्रीज करण्यासाठी किंवा फ्लोट करण्यासाठी मला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूरला जाऊन ते पूर्ण प्रोसेस करावी लागेल. जर तुम्ही केलं तर तुमचं ॲडमिशन फिक्स झालं, तुम्हाला दुसऱ्या राऊंडसाठी तुम्ही एलिजिबल नसणार, तुमचं त्या कॉलेजला ॲडमिशन झालेलं असणार. त्याचबरोबर राहिला पुढचा फ्लोटचा ऑप्शन. तर फ्लोट म्हणजे काय आहे, की जर तुम्ही फ्लोट केला, तर तुम्ही हे कॉलेज तुमचं फिक्स ठेवून तुम्ही काय करू शकता, दुसऱ्या कॉलेजला ट्राय करू शकता. परंतु तुम्ही फ्लोट करण्याआधी तुमचा काय करून घ्यायचा आहे, फ्यू प्रेफरन्स पाहायचा आहे. तुम्ही पहिल्या राऊंडला कोणता कॉलेज प्रेफरन्स टाकलेला आहे. आता यामध्ये राजश्री शाहू महाराज माझा दुसरा प्रेफरन्स होता आणि मला काय झालेलं आहे, दुसऱ्या प्रेफरन्सवरती मला ते कॉलेज भेटलेलं आहे. तर पुढच्या राऊंडसाठी माझ्या प्रेफरन्समध्ये जे फक्त एक कॉलेज तुम्ही ते ॲक्सेप्ट करू शकतात. म्हणजे जे कॉलेज प्रेफरन्समध्ये आपल्याला जे कॉलेज अलॉट झालेलं आहे, आपण फ्लोट केल्यानंतर त्या कॉलेजच्या वरती जेवढे काही प्रेफरन्स असतात, ते प्रेफरन्स तुमचे सेकंड राऊंडसाठी ते ॲक्सेप्ट करतात. म्हणजे आता मला सेकंड राऊंडला मी फ्लोट केल्यानंतर मला फक्त कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर शिवाजीनगर पुणेसाठीच मला काय केलं जाईल, ग्राह्य धरलं जाईल. बाकी कॉलेज यशवंतराव चव्हाणचा विचार केला जाणार नाही. हा आहे फ्लोटचा ऑप्शन. आणि रिफ्यूज, ज्या विद्यार्थ्यांना ते भेटलेलं कॉलेज नकोच आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी काहीच करायचं नाही, फ्लोट पण करायचं नाही, फ्रीज पण करायचं नाही. ते ऑटोमॅटिक डिलीट होऊन जाईल आणि नंतर दुसऱ्या राऊंडचं ज्यावेळेस फॉर्म भरायला येतील, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, की तेथे प्रेफरन्स ऍड करायचा आहे. तुमचं सेकंड राऊंडसाठी तुम्ही पुन्हा एलिजिबल होसाल. हे झालं आपलं फ्रीज, फ्लोट, रिफ्यूजचा ऑप्शन. त्याचबरोबर सोबत जात असताना काय काय घेऊन जायचे, तर तुमची फोटो, तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट असेल, तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल. त्याचबरोबर ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट दाखला अपलोड केला असेल तर ॲग्रिकल्चर सर्टिफिकेटचा दाखला, तुमचं 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, 7/12 उतारा. त्यानंतर जी काय आपली सीईटी सेलची जे काही स्कोर कार्ड आहेत सीईटीचे, तर ते ओरिजिनल तुम्हाला काय करायचे आहेत, घेऊन जायचं आहे. म्हणजेच फॉर्म भरताना तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, ते संपूर्ण डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ओरिजिनल असले पाहिजे. आणि तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपला झाला क्लिअर डाऊट्स, की बाबा आपल्याला काय करायचे आहे. रिपोर्टिंग आज, उद्या आणि परवा दिवशी, म्हणजे मंगळवार शेवटची तारीख आहे. मंगळवारी तुम्ही 5 वाजेपर्यंत जाऊन रिपोर्टिंग करू शकता. जर तुम्ही मंगळवारीला जर गेले नाही, तर तुमचं ते कॉलेज ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जाईल. तुम्हाला भेटूनही त्या कॉलेजचा काहीही फायदा होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन सब्जेक्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही ॲग्रिकल्चर अपडेट्स आहेत तर त्या तुम्हाला लवकर भेटून जातील. थँक्यू.